सध्या पुण्यामधले भरपूर लोक म्हणतात की शहरातनं गावी गेलेले लोक आहेत, बरं झालं गेले, हॅपी दिवाळी, परत येऊ नका, असं भरपूर जण म्हणतात. परंतु आपल्यामुळं हे सगळं चालतंय, कारण की आता सध्याच्या घडीला जेवढ्या IT कंपन्या असो किंवा रस्ते असो, सगळं सगळं शांत आहे. याचा अर्थ हाच होतोय की आपल्यामुळंच पुणं चालतंय. परंतु आता माझं म्हणणं असं आहे की आपल्या मराठवाड्यातल्या पोरांनी किंवा तिकडं असणाऱ्या कुटुंबांनी तिथंच व्यवसाय करून, चांगली नोकरी करून तिथंच राहायचा विचार करायला पाहिजे. किंवा तुम्ही शिकलात तर तुमच्या तालुक्यामध्ये IT कंपनी कशी येईल, जसं आमदार खासदार आपल्याला मतदान मागायला येतं, तसंच आपण जर तो येतोय मतदान मागायला, तर आपण आपला हक्क आहे त्याला बोलायचं की बाबा आमच्यासाठी नोकऱ्या पण घेऊन येतं. MIDC म्हण किंवा कमर्शियल काय असेल, इथं व्यवसाय घेऊन ये, आम्हाला IT कंपनी पण आमच्या तालुक्यात पाहिजे, असं ठाम जर विचार आपण ठेवले तर आपल्याला आपलं घर सोडून एवढ्या लांबवर पोट भरायला यायची गरज पडणार नाही. आणि जेणेकरून आपल्याला टोमने कोणी मारत ते तर लांबच राहू द्या, कोणाच्या बापाचं नाही कुठलाही द्या, परंतु आपला जे आपली सोय होईल, तिथं आपला त्रास कमी होईल, आपलं घर सोडून आपल्याला कुठं जायची गरज पडणार नाही. जर आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जर असं काही होत असेल तर आपल्याला याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे.